The women spend close to 3 hours every day to get access to clean drinking water. We're here at the Zilla Parishad School in Adgaon. We have with us two unique women. They're the local grassroots level medical workers. They did not have means to sustain themselves. Right to education is actually a fundamental right under the Constitution of India. And we have some really grassroots, ground level workers in the form of teachers ensuring that education is given in the most rural areas to the most underprivileged and backward classes kids. We are present at the Prathmik Madhyamik Ashram Shala in Adgaon in Nashik district of Maharashtra. We have with us a couple of guests. The headmaster, Balchand Vagade. We have the Zilla Parishad teacher, Miss Vaishali Patil. And we have the teacher at the school, Mr. Hanumant Raut. We will be talking to these individuals to trying to understand how important is education and what kind of dropout rates have they been experiencing. Education आजची तारीखमध्ये केवढा महत्त्वाचा आहे? आज शिक्षणाला खरं पाहिलं तर सगळ्यात जास्त शिक्षणाला महत्त्व आहे. आज आपण कष्ट करतो, परंतु काय की शेतामध्ये कष्ट करतो, पण शेतामध्ये कष्ट केल्याने अन्नधान्य मिळतं. पण त्याचबरोबर आपल्याला प्रगती करायची असेल तर जे शेतामध्ये आपण बियाणे येतो ते वाचता लिहिता आले पाहिजे. कोणतं बियाणं चांगलं आहे त्याच्यासाठी शिक्षणाची गरज ही फार आहे. तसेच काय होतं की आज इकडे हा दुर्मिळ भाग आहे. इकडे शिक्षणासाठी विद्यार्थी शाळेत रेग्युलर येत नसतात. त्यामुळे काय होतं की त्यांचं नुकसान होतं. रेग्युलर येत नसतात तसेच ते इतर ठिकाणी कामाला जात असतात, जसे शहराच्या ठिकाणी इथून नाशिक किंवा इतर ठिकाणी जात असतात. त्यामुळे काय होतं की पालक जे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांनाही मुलांनाही तिकडे कामाला घेऊन जात असतात. त्यामुळे मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि जी प्रगती असते ती काय होते की ती प्रगती मुलांची होत नाही. साहजिक आहे की मुलांची जर प्रगती झाली नाही तर आपल्या कुटुंबाची प्रगती होणार नाही. कुटुंबाची प्रगती झाली नाही तर आपल्या गावाची प्रगती होणार नाही आणि गावाची प्रगती झाली नाही तर आपल्या जिल्ह्याची, देशाची प्रगती होणार नाही. म्हणून आज शिक्षणाला हे खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. हे स्कूलला किती वर्षे झाले? या स्कूलला जवळ 20 वर्ष झालेले आहेत आणि या ठिकाणी सुरुवातीला स्कूल नव्हते त्यावेळेस गावामध्ये जी मुलं होती ही शाळेमध्ये 4थीपर्यंत शाळा होती इथे प्राथमिकची आणि ते 4थीपर्यंत शाळेत गेल्यानंतर पुढच्या शाळेसाठी त्यांना बाहेर दूरवर जावं लागायचं आणि काही मुलं जातच नव्हती आणि त्याच्यामुळे आमचे आदिवासी सेवा समिती या संस्थेने ठरवलं की या ठिकाणी या मुलांना पुढचं शिक्षण घेता यावं आणि म्हणून या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळा ही संस्थेने सुरू केली आणि सुरुवातीला पहिलीचा वर्ग सुरू केला. 2004मध्ये याची सुरुवात झाली आणि त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी पुढचे वर्ग वाढवले आणि आता शिक्षण वगैरे जे काही ते व्यवस्थित चाललेलं आहे. आणि स्टुडंट्सचा रेशिओ ते कसं आहेत? ते पडलं आहे, जास्ती झालं आहे? नाही, सुरुवातीला जे काही मुलं होते ती शाळेमध्ये म्हणजे घरी जास्त राहायचे, परंतु जेव्हा आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं शाळेमध्ये येण्यासाठी तर मुलं हळूहळू शाळेमध्ये त्यांचा कल वाढला आणि आता चांगल्या प्रकारे ते शाळेमध्ये येत आहेत. तर तुम्ही काय फॅसिलिटी देतात? हे बघा, आमची जी काही आश्रमशाळा आहे, आश्रमशाळा म्हणजे मुलांनी या ठिकाणी निवासस्थान पुरवलं जातं, राहण्याची व्यवस्था त्यांची असते, त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते. सकाळी नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, सायंकाळचं जेवण असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना वर्षातून 2 ड्रेस दिले जातात. त्यांचं जे काही लेखन साहित्य असेल हे लेखन साहित्य सर्व त्यांना पुरवलं जातं. पण आता संस्था या ठिकाणी या सर्व गोष्टी पुरवतात तरी देखील मुलांना काही गोष्टी कमी मिळाल्या तर मग आम्ही काही ज्या काही आपल्या शाळेला मदत करण्यास संस्था असेल, डोनर संस्था असेल, त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करत असतो आणि त्यांच्यामार्फत काही मदत आम्ही मिळवत असतो. लॉकडाउन जब इम्पोज हुआ पूरे देश में और पूरा ई लर्निंग और ऑनलाइन क्लासेस चले गए थे, तो यहाँ इस गांव में जहाँ मोबाइल कनेक्शन, इंटरनेट कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी वगैरह की बहुत तकलीफ है और असुविधाएं है, तो वो आपने कैसे डील किया ताकि बच्चों का नुकसान ना हो और आपने कंटिन्यूस पढ़ाई चालू रखी? जहाँ पे ऑनलाइन एजुकेशन चल रहा था सिटी में, लेकिन ये ट्राइबल एरिया है इसलिए यहाँ पे रेंज का प्रॉब्लम तो है ही और हर एक बच्चे के पास
स्मार्टफोन भी नहीं है, इसलिए हम ऑनलाइन एजुकेशन नहीं ले सकते थे उनका। तो हम गांव में ही आकर उनको इकट्ठा करते थे और दिगंत फाउंडेशन जो है, चिराग फाउंडेशन, उन्होंने हमारे स्कूल में सोलर पैनल बिठाया है। तो वो सोलर एनर्जी से हमारा जो टीवी है, एलईडी टीवी, वो चलता है और प्रोजेक्टर भी चलता है। तो हम वही वही टीवी और प्रोजेक्टर मंदिर के यहाँ पास में बाहर बिठाते थे और वह टीवी पे बच्चों को एजुकेशनल वीडियो दिखाते थे। तो प्रोजेक्ट चिराग और दिगंता स्वराज के जो काफ़ी सारे डेवलपमेंट प्रोग्राम्स हैं, उसमें आपको उनके एजुकेशन के प्रति जो उनका योगदान और कंट्रीब्यूशन रहा है, आप उसके बारे में कैसा फील करते हैं और महसूस करते हैं? या इट्स रियली बिग कंट्रीब्यूशन फॉर अस बिकॉज स्कूल में इलेक्ट्रिसिटी का प्रॉब्लम है, इसलिए बच्चों को ये टीवी पता नहीं है, वो देखते ही नहीं है। तो दिगंत फाउंडेशन की वजह से हमें जो सोलर पैनल मिला है, उससे हमारे स्कूल में फ़ैन भी चलता है, लाइट्स भी चलती है, टीवी भी चलता है और ये बहुत नेसेसरी है पढ़ाने के लिए ये सब चीज़ें, क्योंकि बच्चों को वो अट्रैक्ट करते हैं। अगर हम उनको वीडियो दिखाए तो वो बहुत पसंद करते हैं और वह सीखते भी जल्दी है। हम बातें करके जो उन्हें बता नहीं सकते, वो देख के जल्दी समझ जाते हैं, इसलिए उन्होंने हमें बहुत मदद की है। और स्कूल के लिए ही नहीं, उन्हें गांव में भी उन्होंने स्ट्रीट लाइट बिठाए है, पानी के लिए टंकी भी बिठाई है, इसलिए लोगों को जब मतलब वो बकेट लेकर पानी भरने के लिए जाना पड़ता था ना वेल पे, तो अब वो नहीं जाना पड़ता है, दूर दूर से पानी लाना पड़ता था पहले, पीने का भी और सब पानी। गांव में पानी ही नहीं था, लेकिन उनकी वजह से आज गांव में बहुत पानी है, लोग बहुत खुश है, बच्चे भी स्कूल आने में बहुत आनंद उठाते हैं। We'd like to once again for the last time thank these three individuals. They're all teachers. He is the headmaster and has obviously been a teacher. And we on this episode have discussed the kind of problems that the students have been facing and what kind of facilities need to be given and how the role of NGOs, private individuals and corporates coming in plays a highly impactful role in uplifting an entire section of children be it in the education space or providing access to clean drinking water or even health for that matter. We're here at the Zilla Parishad school in Adgaon. This is an extremely unique school. What makes it so different is, let me show you around. If we can pan, this school has students from classes 1 to 4, all of them of different ages. The teacher is also able to point out which student knows what and which student lacks at something. She said it's no longer a confusing affair since it's a small group of students and it's easier to distinguish and identify. Also, this particular teacher, Ms. Vaishali Patil, she drives down 1.5 hours every day one way all the way from the city of Nashik only to teach these kids. Here we can see that she is passionately teaching them and taking a class of mathematics. Here the students are extremely passionate and are responding to her very positively. These are all different students, different ages and different classes, which is also what really makes these students unique, and also this teacher who deserves a lot of credit for traveling just 3 hours every day for wanting to teach these kids.